नमस्कार मंडळी, कशा आहात सर्वजण? नक्की मजेतच असणार. तर तुम्ही म्हणत असाल की कुठे निघाली आता ही? तर मला बोलवलं होतं संस्कार प्राथमिक शाळा परळी वैजनाथ यांच्या वार्षिक स्नेहसंमेलनासाठी. खरं तर मला खूप छान वाटत होतं की मला एवढ्या मोठ्या कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं, आणि दुसरीकडे भीती पण वाटत होती की आपण कधी कुठे गेलो नाही, काही नाही, कसं होईल एवढ्या मोठ्या स्टेजवर. पण मी मनात ठरवलं होतं जायचं म्हणजे जायचं. तर मी पुण्याहून ट्रॅव्हल्सने कळमनुरीला आले. नंतर मला माझा भाऊ कळमनुरीला घ्यायला आला आणि नंतर आम्ही दोघंजण गाडीवर गेलो माझ्या माहेरी. गावाच्या जवळ आल्यावर गाडीमध्ये जरा पेट्रोल कमी वाटत होतं, म्हणून माझा भाऊ पेट्रोल पंपावर गेला. तोपर्यंत मी थोडासा टाइमपास केला. थोड्या वेळाने माझा भाऊ पेट्रोल टाकून परत आला आणि आम्ही पुन्हा गावाकडे निघालो. मला कार्यक्रमासाठी थोडीशी ॲक्सेसरी घ्यायची होती, म्हणून मी गेले नंतर कपड्याच्या दुकानामध्ये. पण मला जे पाहिजे होतं ते भेटतच नव्हतं. सगळं आवरल्यानंतर आम्ही दुपारी 2 वाजता निघालो परळी वैजनाथकडे. तर माझ्यासोबत होता माझा भाऊ आणि त्याच्या मित्राचीच गाडी होती. मुलीला मी पुण्यालाच ठेवलं होतं कारण तिची तब्येत ठीक नव्हती. मग उगं येण्या जाण्याने परत बिमार पडायचे म्हणून तिला आणलंच नव्हतं. मग मस्त आम्ही 90sचे गाणे ऐकत ऐकत परळी वैजनाथला गेलो. जागोजागी रस्त्याचे काम चालू असल्यामुळे आम्हाला थोडं लेट झालं होतं. तिथे पोहोचल्यानंतर आम्ही गाडी वगैरे लावली आणि मी नंतर गेले स्टेजवर. एवढी पब्लिक पाहून खूपच भीती वाटत होती मला. तर स्टेजवर गेल्या गेल्या माझे थोड्या वेळासाठी हातपाय थरथर कापत होते, पण थोड्या वेळानंतर मी कम्फर्टेबल झाले. मग नंतर आम्ही सर्व प्रमुख पाहुण्यांनी दीप प्रज्वलन केले. त्यानंतर संस्कार प्राथमिक शाळा ही ज्या तांदळे सरांची होती त्यांच्या फोटोची पूजा करून त्यांना नमस्कार केला. नंतर सर्व प्रमुख पाहुण्यांचा मस्तपैकी सत्कार करण्यात आला. एवढा मान सन्मान बघून माझे तर डोळेच भरून आले होते. नंतर सर्व प्रमुख पाहुण्यांनी थोडं थोडं भाषण केलं आणि नंतर मग माझा नंबर आला. मला तर काहीच कळत नव्हतं काय बोलावं काय नाही ते, पण मी हिम्मत करून 2 शब्द बोललेच. संस्कार प्राथमिक शाळेचे मला आमंत्रित केल्याबद्दल आभार मानले आणि ज्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमामध्ये पार्टिसिपेट केलं त्यांना बेस्ट ऑफ लक केलं आणि त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. बाप रे बाप, तुम्ही पण बघू शकता किती जास्त पब्लिक आहे. म्हणजे लोकांचा किती प्रतिसाद आहे लहान लहान मुलांच्या कार्यक्रमासाठी. मुलांच्या पालकांनी प्रतिसाद द्यायलाच पाहिजे, कारण त्यांनी जेवढा प्रतिसाद देतील तेवढा शिक्षकांना आणि मुलांना उत्साह येईल आणि कार्यक्रमाची शोभासुद्धा वाढते. आणि थोड्या वेळानंतर श्री गणेशा करून गॅदरिंगला सुरुवात झाली. मुलांनी खूपच सुंदर सुंदर डान्स केले आणि मेन म्हणजे त्यांच्या शिक्षकांनी त्यांच्याकडून एवढी प्रॅक्टिस वगैरे करून घेतली, तर त्यांचे जेवढे कौतुक करावे तेवढं कमीच. आणि मुलांनी सुद्धा खूप छान प्रतिसाद दिला त्यांना. तर हे जे लहान मुलींचं सॉन्ग चालू आहे ते आहे घर मोरे परदेसिया. त्यांनी या सॉन्गचं एवढं छान सादरीकरण केलं ना, मला खूपच आवडलं. तुम्ही बघू शकता त्यांनी एवढं छान रामसेतूचं सादरीकरण केलं आणि त्यामध्ये बजरंगबलीचं दर्शनसुद्धा झालं. जय श्रीराम. हे बघा किती छान रामसेतूचं सादरीकरण करत आहेत ही लहान लहान मुले. मी तर मनातल्या मनात फक्त विचारच करत होते की एवढे छान छान परफॉर्मन्स देण्यासाठी यांनी किती प्रॅक्टिस केली असेल. 2-3 परफॉर्मन्स बघून मी निघाले, कारण आम्हाला खूप लांब जायचं होतं आणि उशीर पण झाला होता. जाता जाता भरपूर जणांनी माझ्यासोबत सेल्फी घेतली. एवढं छान वाटत होतं ना की मी सांगू शकत नाही. ज्या मुलींनी या कार्यक्रमात पार्टिसिपेट केले त्यांनी सुद्धा माझ्यासोबत सेल्फी घेतली. ह्या ताई तर माझ्या व्हिडिओची एवढी तारीफ करत होत्या ना की बस. आणि नंतर मी गावाकडे निघाले. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.